तर आज नाशिक शहरामध्ये माननीय अशोकरावजी साठे साहेब व त्यांची जी संघटना आहे, मातंग समाजाची जी संघटना जे काम करते आणि त्याला जे राजकीय वारसा मिळालेला आहे, त्याच्या वडला धरल्यापासून आतापर्यंत त्यांनी भरपूर असे आपल्या सामाजिक काम केलेलं आहे, पण संघटनेमार्फत केलेलं आहे. पण आता इथून पुढे ते आपल्या बहुजन जनता पक्ष यामध्ये ते सक्रिय असतील आणि त्यांचं ही जी संघटना आहे ती नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार इकडच्या ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये ते पहिली संघटना काम करत असते. आता ही संघटना पूर्ण एवढे जिल्ह्यामध्ये तर ते पूर्ण आपली बहुजन जनता पक्षामध्ये काम करेल व हे जे पूर्ण जिल्हे आहेत तर त्या पूर्ण जिल्ह्यामधील जी संघटनेची जे लोक आहेत ते त्यांनी आपल्या पक्षामध्ये पूर्णला पूर्ण आणले आहेत. म्हणून जिल्हा अध्यक्षापासून ते बूथपर्यंतच्या जितक्या काही शाखेवरपर्यंतचे जे लोक आहेत त्या पूर्णला पूर्ण आम्ही पॅक केलेला आहे. म्हणजे 6 जिल्ह्यामध्ये जसं की नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यामध्ये सर्व शाखा, बूथप्रमुख आणि जिल्हा अध्यक्षापासूनच्या सर्व नियुक्त्या हे आम्ही आज झाल्या अशा जाहीर करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.